अधिक मासामध्ये खालीलपैकी कुठलेही एक नियम अवश्य पाळा. चला तर पाहूया अधिक मासातील 25 नियम. अधिक महिना हा भगवान विष्णूंना समर्पित आहे. या महिन्यात भगवंतांसाठी निष्काम भावनेने धार्मिक कार्य करावे. त्यामुळे आपल्या हातून घडलेल्या कळत नकळत चुकांचे प्रायश्चित्त करून त्यातून मुक्त होऊन पुण्य कमवण्याचा राजमार्ग याच अधिक महिन्यात आहे. आणि म्हणूनच असं म्हटलं जातं की दर 3 वर्षांनी येणाऱ्या या अधिक महिन्यात आपल्याकडून स्वतःची आत्मशुद्धी करून घेण्याची ही मोठी पर्वणीच आहे. नकारात्मकतेला रोखण्यासाठी आणि भगवान विष्णूंची कृपा मिळवण्यासाठी या महिन्यात काही नियमांचे पालन केले पाहिजे. ते आपण पुढील प्रमाणे पाहूयात. नंबर 1. अधिक महिना या पवित्र महिन्यात भगवान विष्णूच्या उपासनेला विशेष महत्त्व आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप केल्याने मानसिक शांती आणि पुण्य यांचा अत्यंत लाभ मिळतो. नंबर 2. या महिन्यात विष्णू सहस्त्रनामाचे पठण करणे अत्यंत शुभ मानले जाते. या महिन्यात विष्णू सहस्त्रनाम तर आवर्जून पठण करावेच करावे. तसेच रामरक्षा स्तोत्राचे पठण देखील आपण करू शकता. नंबर 3. या अधिक महिन्यामध्ये भूमिशयन व्रत करावे. म्हणजेच काय की बेडवर झोपायचं नाही, गादीवर झोपायचं नाही. संपूर्ण अधिक मास खाली फरशीवर सतरंजी, घोंगडी किंवा चटई टाकून त्यावर झोपायचं आहे. याला भूमिशयन व्रत असे म्हणतात. नंबर 4. अधिक मासात दान, तप, जप, पूजा पाठ आणि गोमातेची सेवा करणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते. नंबर 5. अधिक महिन्यात आवळी स्नान, तीर्थस्नान करू शकता. तीर्थस्नान तर आपण दररोज काही करू शकत नाही. मग काय करायचं तर अधिक मास सुरू होण्याच्या अगोदरच पूजा साहित्यांच्या दुकानांमधून गंगाजल आणून ठेवायचं किंवा तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठे एखादं तीर्थक्षेत्र असेल, तिथे नदी असेल तर त्या नदीचे पाणी घरी आणून ठेवायचं आणि संपूर्ण अधिक मास रोज आंघोळीच्या पाण्यामध्ये ते पाणी थोडेसे मिक्स करायचे आणि त्या पाण्याने स्नान करायचं आहे. नंबर 6. या महिन्यामध्ये केली जाणारी काही लोकप्रिय व्रतसुद्धा आहेत जी वर्षानुवर्ष महिला करतात. तर त्यामध्ये आहे हळदी कुंकू, स्वस्तिक व्रत, लाखोळी व्रत, त्यानंतर गोपद्म व्रत केले जातात. नंबर 7. अधिक मासात आपल्या देवघरातील शालिग्राम मूर्तीसमोर संपूर्ण महिनाभर तुपाचा अखंड दिवा तेवत ठेवा. जर तुमच्याकडे शालिग्राम नसेल तर भगवान विष्णूंच्या फोटोसमोर किंवा बाळकृष्णांच्या मूर्तीसमोर दिवा लावा. या शुभ सेवेने मागील सर्व जन्मातील पापाचे शालन होते आणि आपल्या आयुष्यात सुख आणि शांती तसेच समृद्धीचे जीवन लाभते. 8. तसेच अधिक मासात रामायण, गीता यासारख्या धार्मिक ग्रंथाचे दान करणे हे अत्यंत शुभ मानले जाते. त्यासाठी या महिन्यात आवर्जून दान केले पाहिजे. 9. या महिन्यात दान धर्मात तुम्ही वस्त्र आणि दीपदान करणे अत्यंत शुभ मानले जाते. विशेषतः दीपदान आणि काचेच्या भांड्यात मालपुआ दान करणे अत्यंत शुभ आहे. नंबर 10. अधिक महिन्यात अनारसे, बत्तासे, खारका, सुपारी किंवा फळ असतील तर ती 33 संख्येमध्ये सपात्र म्हणजे पात्रासह दान करायचे आहे. हे जे दान आहे ते आपण एखाद्या मंदिरामध्ये गुरुजींना किंवा एखाद्या गरजू व्यक्तीला द्यायचं असेल तर तुम्ही देऊ शकता. नियम 11. अधिक महिन्यामध्ये एखादी सवाष्णी स्त्री बोलून तिची ओटी भरली जाते किंवा एखाद्या सवाष्णी स्त्रीला बोलून रोज तिला जर चहा आवडत असेल तर चहा किंवा दूध आवडत असेल तर दूध दिलं जातं. एकतर सकाळचा चहा किंवा संध्याकाळचा चहा किंवा सकाळ संध्याकाळचे दूध असे जे काही व्रत आहे ते काही व्रत आणि दान आहेत जे आपण अधिक मासामध्ये आवर्जून करू शकतो. नियम 12. या अधिक महिन्यात पुरुषोत्तम महात्म्याचे पठण करणे अत्यंत फलदायक ठरते. हे शक्य नसल्यास भगवद्गीतेचे पठण आवश्यक करावे किंवा दररोज गीतेचे किंवा पुरुषोत्तम महात्म्याच्या शेवटच्या अध्यायाचे त्याच्या अर्थासह पठण करावे. नियम 13. विवाह, ग्रह प्रवेश, बारसे, मुंडन यासारखी शुभ आणि मंगलमय कार्य केली जात नाहीत. असे मानले जाते की या महिन्यात शुभ कार्य केल्यास अपेक्षित फळ मिळत नाही.
14. या महिन्यात केस कापणे किंवा नख कापणे टाळावे. या अधिक मासात सात्विक जेवण करावे. तामसिक पदार्थ जसे की कांदा, लसूण, मांस हे पूर्णपणे वर्ज्य करावे. नियम 15. अधिक मासात एक वेळ जेवण करून सुद्धा तुम्ही अधिक मास पाळू शकता, उपवास करू शकता. या महिन्यामध्ये अन्नदान करू शकता किंवा संपूर्ण धोंड्याचा महिना म्हणजे अधिक मासात गाईला गोग्रास खाऊ घालू शकता. भोजन म्हणजे एखादं जोडपं बोलवायचं किंवा एखादी सवाष्णी स्त्रीसुद्धा तुम्ही बोलू शकता आणि त्यांना तुम्ही जेवण देऊ शकता. नियम 16. महाविष्णूंना आवळा अत्यंत प्रिय समजला जातो, म्हणून या महिन्यात काही जण आवळ्याच्या झाडाखाली आपलं धार्मिक अनुष्ठान जप तप सुद्धा आवर्जून करतात. तर काही जण या महिन्यात आवळ्याला कोरून त्यामध्ये तिळाच्या तेलाचा दिवा देवासमोर किंवा अगदी मंदिरात जाऊन तेथील देवासमोर लावतात. हे सुद्धा पुण्यकारक समजलं जातं. नियम 17. अधिक मासाला पुरुषोत्तम मास असे म्हणून ओळखले जाते. जगन्नाथपुरीच्या प्रदेशाला पुरुषोत्तम क्षेत्र असे म्हटले जाते. पुरुषोत्तम महिन्यात म्हणजेच अधिक महिन्यात इथे भेट देणे अत्यंत शुभ मानले जाते. जर तुम्ही जगन्नाथपुरी मंदिराला भेट देऊ शकत नसाल तर जवळच्या तीर्थक्षेत्रामध्ये स्नान करा. गंगा किंवा इतर नद्यांमध्ये आवर्जून स्नान करणे किंवा मंदिरामध्ये सेवा करणे हे देखील अत्यंत शुभ मानले जाते. नियम 18. अधिक मासात म्हणजेच धोंड्याच्या महिन्यात जावयाला श्री विष्णूचे रूप मानून 33 अनारसे, तांब्याचा किंवा चांदीचा दिवा आणि ताट तसेच नवीन कपडे वाण म्हणून देण्याची परंपरा आहे. या प्रथेला आपण धोंड्याचे जेवण असेही म्हणतो. 19. अधिक महिन्यात आवळा व तिळाचं उटणं संपूर्ण महिनाभर अंगाला लावून नंतर आंघोळ केली जाते. महाविष्णूंना अत्यंत प्रिय असा आवळा समजला जातो आणि म्हणून काही जण आवळ्याच्या झाडाखाली धार्मिक अनुष्ठानसुद्धा या महिन्यात आवर्जून करतात. 20. दर 3 वर्षांनी येणाऱ्या अधिक मासात 33 दानाला अत्यंत महत्त्व आहे. दान देताना अनारसे, बत्तासे, रेवड्या, मोदक, बर्फी, सप्तधान्य अशी दिली जातात. अनारसे, बत्तासे यासारख्या पदार्थाचे 33 नग या प्रमाणात दान दिले जातात. दीपदान, तांब्याचे पात्र, वस्त्रदान या गोष्टी दान कराव्यात. तसेच इच्छाशक्ती व आर्थिकतेनुसार आपण दान करू शकता. 21. या महिन्यात धरण पारण भोजन व्रत करू शकता. म्हणजे काय तर एक दिवस जेवण करायचं, एक दिवस उपवास करायचा. हे व्रत तुम्ही करू शकता किंवा आपण दुसऱ्या पद्धतीने देखील धरण पारण करू शकतो. म्हणजे काय तर दिवसातून फक्त एकदाच जेवण करायचं आणि आपण संध्याकाळी एकदा जेवण करायचं असं देखील करू शकतो. नियम 22. अधिक मासात जावाई, गाई, देवता यांना वाण देणे तसेच अधिकचं महात्म्य वाचणे, पूजा करणे, आईची ओटी भरणे, विष्णू याग अशा सर्व गोष्टी आवश्यक आणि आवर्जून करावे. 23. भगवान विष्णू यांचा आशीर्वाद मिळविण्यासाठी दीपदानाला या महिन्यात अत्यंत महत्त्व आहे. धार्मिक मान्यतेनुसार जावयाला निरंजन दिल्यामुळे तुम्हाला लक्ष्मी आणि भगवान विष्णूचे आशीर्वाद मिळतात. म्हणून या महिन्यात अनेक जण जावयाला अधिक मासात घरी बोलवतात व त्यांच्यासाठी छान छान खाद्यपदार्थ बनवतात. त्यासोबतच 33 अनारसे, 33 बत्तासे, त्यासोबतच एक चांदीची निरंजन देतात आणि 33 दिव्याने जावयाचे औक्षण करतात आणि हीच परंपरा पूर्वीपासून चालत आलेली आहे. नियम 24. तसेच या महिन्यात भगवान विष्णूंच्या अवतारातील पवित्र ग्रंथांचे देखील पारायण तुम्ही करू शकता. नियम 25. बाकी काही शक्य नाहीच झालं तर किमान या महिन्यात तुमच्या जवळपासच्या मंदिरात रोज आवर्जून जा आणि जास्तीत जास्त सकारात्मकता ग्रहण करा. तर अशा प्रकारे दर 3 वर्षातून एकदा अधिक महिना येतो. त्याला अधिक मास, धोंड्याचा महिना किंवा पुरुषोत्तम मास असे म्हणतात. तसेच हा धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून फारच महत्त्वाचा मानला गेला आहे आणि त्यामुळेच वरील नियमांचे पालन आवश्यक करावे आणि त्यामुळे भगवान विष्णूंची विशेष कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल. आजचा व्हिडिओ जर आवडला असेल आणि अधिक मासातील ही जी माहिती आहे ती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नक्की लिहा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच अजून आध्यात्मिक माहितीसह. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.